नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये एम-पी-एस-सी पॅटर्ननुसार महत्त्वाचे असणारे तलाठी भरती या परीक्षेसाठी 20 प्रश्न पाहणार आहोत. हे जे प्रश्न आहेत हे पूर्णपणे एम-पी-एस-सी पॅटर्ननुसार आधारित असणार आहेत. हा आपला 9व्या क्रमांकाचा व्हिडिओ आहे. यापूर्वीचे जे 8 व्हिडिओज आहेत त्यांच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉइन करा. आणि मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपण प्रत्येक व्हिडिओची पी-डी-एफ अगदी फ्रीमध्ये तुम्हाला प्रोव्हाईड करत आहोत. त्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल आहे मराठी नोकरी या नावानं. सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे. त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे. डॅश या अल्प पोषकाच्या म्हणजे मायक्रो न्यूट्रिएंट याच्या कमतरतेमुळे वनस्पतीचे खोड व मुळांच्या अग्रभागाचा नाश होतो. या ठिकाणी मुलांच्या झालेला आहे, पण त्या ठिकाणी मुळांच्या असा शब्द आहे. ज्यावेळी आपल्याला ही पी-डी-एफ मिळून जाईल त्यावेळेस तो प्रॉब्लेम दूर केलेला असेल. प्रश्न परत एक वेळा पहा. कोणत्या अल्प पोषकाच्या कमतरतेमुळे वनस्पतीचे खोड व मुळांच्या अग्रभागाचा नाश होत असतो? मित्रांनो, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये कमेंट करून उत्तरं देत राहा, म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2. तर कॉपर या अल्पपोषकाच्या म्हणजेच त्याला मायक्रोन्यूट्रिएंट असं म्हटलं जातं, तर त्याच्या कमतरतेमुळे वनस्पतीचं खोड आणि त्याच्या मुळांच्या अग्रभागाचा नाश होत असतो. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणता वायू पाण्यातील ऑक्सिजनचा क्षय करण्यास सर्वात अधिक कारणीभूत ठरतो? मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा आपल्याला टी-सी-एस पॅटर्नमध्ये सुद्धा विचारण्यात आला होता. एम-पी-एस-सी मध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आला होता आणि पोलीस भरती जी झाली त्यामध्ये सुद्धा हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. खालीलपैकी असा कोणता वायू आहे जो पाण्यातील असणारा ऑक्सिजन जो आहे त्याचा क्षय करण्यास सर्वात अधिक कारणीभूत ठरतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक 1. तर नायट्रोजन हा पाण्यातील ऑक्सिजनचा क्षय करत असतो. पर्याय 1 आपलं उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न आहे. सामाजिक वानिकी तथा सामाजिक वनीकरण हा शब्दप्रयोग सर्वप्रथम कोणत्या आयोगाने केला होता? आपल्याला या ठिकाणी एक आयोग विचारलेला आहे आणि त्या आयोगाने सामाजिक वानिकी सोबतच सामाजिक वनीकरण या शब्दांचा वापर सर्वात पहिल्यांदा केला होता. तो आयोग कोणता आहे? कारण याच्यावरती आपल्याला आतापर्यंत 2 वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2. तर राष्ट्रीय कृषी आयोग जो की 1976चा आहे, त्याने हे शब्द सर्वात पहिल्यांदा वापरले होते. याच्यावरती एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे, तो समजावून घ्या. सोशल फॉरेस्ट्री म्हणजे सामाजिक वानिकी आणि सामाजिक वनीकरण या शब्दाचा प्रयोग सर्वात पहिल्यांदा राष्ट्रीय कृषी आयोगाने 1976 जो आहे तर त्यांनी त्यांच्या अहवालामध्ये केला होता. राष्ट्रीय कृषी आयोग याचं इंग्लिशमध्ये आहे पहा, नॅशनल कमिशन ऑन ॲग्रिकल्चर. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे. आर्थिक व कृषी विषयक समस्यांच्या अध्ययनाच्या माध्यमातून 1867 मध्ये स्थापन झालेल्या कोणत्या संस्थेने जनजागृतीचे कार्य केलेले आहे? प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. पहा, आर्थिक व कृषी विषयक समस्या ज्या आहेत त्यांच्या अध्ययनाच्या माध्यमातून 1867 वर्ष लक्षात ठेवा, 1867 यामध्ये कोणत्या संस्थेने जनजागृती करण्याचं काम केलेलं आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. तर पुणे सार्वजनिक सभेने ते जनजागृतीचं कार्य केलेलं आहे. याच्यावरती सुद्धा आपल्याला एक महत्त्वाचा पॉइंट आहे, तो पाहून घ्या. 1867 या वर्षी स्थापन झालेली पुणे असोसिएशन हीच संस्था पुढे 2 एप्रिल 1870 रोजी पुणे सार्वजनिक सभा या नावाने ओळखली जाऊ लागले. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे. हिंदी महासागरात विषुववृत्ताजवळ स्थित असलेल्या कमी दाबाच्या विस्तीर्ण पट्ट्याला काय म्हणून ओळखले जाते? हा प्रश्न जगाचा भूगोल या घटकावरती आतापर्यंत आपल्याला 2 वेळा विचारण्यात आलेला आहे. त्यामुळे प्रश्न परत एक वेळा पहा, कारण प्रश्न हा थोडासा महत्त्वाचा आहे. हिंदी महासागरात विषुववृत्ताजवळ स्थित असलेला कमी दाबाचा जो पट्टा आहे तर त्या कमी दाबाच्या पट्ट्याच्या विस्तीर्ण पट्ट्याला काय नाव देण्यात आलेलं आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3. विषुववृत्तीय कमी दाब पट्टा असं त्याचं नाव आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्या वनस्पतींचा वापर बायोडिझेल निर्मितीसाठी केला जातो? यामध्ये आपल्याला 4 वनस्पती दिलेल्या आहेत. जॅट्रोफा, करंज, कडुनिंब आणि नागचंपा. तर यापैकी अशा कोणत्या वनस्पती आहेत त्यांचा वापर बायोडिझेल तयार करण्यासाठी केला जातो?
तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 फक्त अ, ब आणि ड. अ म्हणजे काय आहे जेट्रोपा, ब म्हणजे आहे करंज आणि ड म्हणजे आहे तर नागचंपा. या 3 वनस्पतींचा वापर केला जातो बायोडिझेल निर्मितीसाठी. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे डॅश समितीच्या शिफारशीवरून अनुच्छेद 371(2) महाराष्ट्र व गुजरात या राज्यांसाठी विशेष तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. प्रश्न महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. जम्मू काश्मीर या राज्यासाठी कोणतं विशेष कलम होतं? 370 हे कलम होतं. आणि महाराष्ट्र आणि गुजरात राज्यासाठी कोणतं आहे? 371(2). यामध्ये काय दिलेलं आहे? तर महाराष्ट्र आणि गुजरात राज्यासाठी काही विशेष तरतुदी केलेल्या आहेत. तर त्या कोणत्या समितीच्या शिफारशीवरून करण्यात आलेल्या आहेत? ती समिती आहे पर्याय क्रमांक 4 गोविंद वल्लभ पंत समिती. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. यानंतरचा प्रश्न आहे खालील विधाने पहा. आपल्याला 2 विधानं या ठिकाणी दिलेले आहेत. पहिलं विधान आहे ॲरेनिशियस खडक हे स्तरीय प्रकारचे खडक आहेत आणि दुसरं आहे ॲरेनिशियस खडकामध्ये वाळूचं प्रमाण जास्त आहे. तर ही 2 जे विधानं आहेत ती विधानं कशा प्रकारची आहेत? यामध्ये आपल्याला योग्य उत्तर भेटणार आहे ऑप्शन क्रमांक 4. तर विधान 1 म्हणजे विधान अ आणि ब हे दोन्हीही बरोबर आहेत. म्हणजे बरोबर आहेत, लक्षात ठेवा. कसे? ॲरेनिशियस हा जो खडक आहे हा स्तरीय खडकाचा प्रकारचा एक खडक आहे आणि त्या खडकामध्ये वाळूचं प्रमाण हे जास्त असतं. हे दोन्हीही विधानं बरोबर आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे भारतीय लोक प्रशासन संस्था जी 1954 मध्ये निर्माण करण्यात आली ती यांच्या शिफारशीची निष्पत्ती आहे. पहा, म्हणजे ती अशी कोणती समिती आहे किंवा कोणाच्या शिफारशीवरून ती तयार करण्यात आलेली आहे असं आपल्याला सांगता येईल. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक 3. तर अ आणि ब. अ म्हणजे काय आहे? तर पॉल एच ॲपलबी हे एक आहेत आणि दुसरं कोणतं आहे? ब आहेत. ब कोण आहेत? तर फोर्ड फाउंडेशन कन्सल्टंट. तर या दोघांच्या शिफारशीची निष्पत्ती म्हणून 1954 मध्ये भारतीय लोक प्रशासन संस्था ही निर्माण करण्यात आली. मग याच्यावरती सुद्धा आपल्याला 2 प्रश्न विचारण्यात आलेले होते. पहिला प्रश्न हा झाला. दुसरा प्रश्न आपल्याला विचारला जातो की भारतीय लोक प्रशासन संस्था ही कोणत्या वर्षी निर्माण करण्यात आली? तर 1954 मध्ये ती निर्माण करण्यात आलेली आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3. त्यानंतरचा प्रश्न आहे हिमालयीन पर्वतीय प्रदेशात 3600 मीटरपेक्षा जास्त उंचीवर कोणत्या प्रकारची वनस्पती आढळते? आपल्याला आतापर्यंत MPSC मध्ये हा प्रश्न 2 वेळा विचारण्यात आलेला होता. पोलीस भरतीमध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला होता आणि TCS पॅटर्नने जी म्हाडा भरती घेतली होती त्यामध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आला होता. हिमालयीन पर्वतीय प्रदेशामध्ये 3600 मीटरपेक्षा जास्त उंचीवरती कोणत्या प्रकारची वनस्पती आढळून येते? या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक 4. तर अल्पाईन गवताळ जमीन किंवा प्रदेश किंवा ही जी वनस्पती आहे ही त्या ठिकाणी आढळून येते. मग ही कोणत्या ठिकाणी आढळते? पॉईंटमध्ये पहा. 3036 मीटरपेक्षा जास्त उंचीवरती आढळून येते. ही वनं हिमरेषेपर्यंत सर्वत्र आढळून येतात. सदाहरित, सूचीपर्णी, रुंदपर्णी या सर्वच वृक्षांचं संमिश्रण या वनामध्ये होतं. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे इसवी सन 1911 मध्ये बंगालची फाळणी रद्द झाल्याची घोषणा डॅश यांनी केली. प्रश्न महत्वाचा आहे. आपण कालच्या व्हिडिओमध्ये घेतलं होतं की बंगालची फाळणी ही कोणी केली? फाळणी कोणी केली हे मला आपण कमेंट करून सांगा. आणि कोणत्या वर्षी केली? तर पहा, वर्ष आहे 1905. या वर्षी बंगालची फाळणी केलेली होती. ती कोणी केली याचं उत्तर मला कमेंटमध्ये द्या. आणि या ठिकाणी प्रश्न विचारलाय की 1911 मध्ये बंगालची फाळणी रद्द झाली. तर ही रद्द झालेली घोषणा कोणी केली होती? घोषणा केली होती ऑप्शन क्रमांक 2. तर पंचम जॉर्ज यांनी ही घोषणा केली होती. ज्या ठिकाणी दिल्ली दरबार भरला 1911 मध्ये, तर त्यावेळी 12 डिसेंबर 1911 या दिवशी भरलेल्या ऐतिहासिक दिल्ली दरबारामध्ये ब्रिटनचा राजा जो होता किंग जॉर्ज 5वा याने बंगालची फाळणी रद्द करण्याची अधिकृत घोषणा केली होती. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सिंधू पाणी करार 1960 नुसार खालीलपैकी कोणत्या नद्यांच्या पाण्यावरती भारताला पूर्ण अधिकार देण्यात आलेला आहे? याच्यावरती कधीही एक पॉइंट लक्षात ठेवा की सिंधू पाणी करार जो आहे तो 1960 मध्ये झाला आणि कोणत्या 2 देशांमध्ये झाला? भारत आणि पाकिस्तानमध्ये झाला. पण भारताचा अधिकार हा कोणत्या नद्यावरती दाखवण्यात आला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक 2. तर रावी, बियास व सतलज या नद्यांच्या पाण्यावरती भारताचा पूर्ण म्हणजे 100% अधिकार हा देण्यात आलेला आहे. मग या ठिकाणी आपल्याला अजून 2 प्रश्न विचारले होते याच्यावरच सिंधू पाणी करार कधी झाला त्याच्यावरती. मग या ठिकाणी आपण काही पॉईंट पाहूया. 1960च्या सिंधू पाणी करारानुसार
पूर्वेकडील रावी, बियास आणि सतलज या नद्यांच्या पाण्यावरती भारताला पूर्ण अधिकार देण्यात आलेला आहे. याचं वैशिष्ट्य काय आहे तर पूर्वेकडील नद्या ज्या की भारताच्या वाट्याला आल्या आणि पश्चिमेकडील नद्या ज्या पाकिस्तानच्या वाट्याला आल्या. मग भारताच्या वाट्याला आलेल्या ज्या नद्या आहेत त्यामध्ये रावी, बियास आणि सतलज आहेत आणि पाकिस्तानच्या वाट्याला आलेल्या सिंधू, झेलम आणि चिनाब या नद्या होत्या. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे 1892चा भारतीय परिषद कायदा ब्रिटिश सरकारमधील कोणत्या पक्षाने पारित केलेला होता. याच्यावरती प्रश्न विचारला होता की जो कायदा आहे तो कधी झाला, तर तो लक्षात ठेवा 1892ला पारित करण्यात आला होता. पण तो कोणत्या पक्षानं केला होता. तो पक्ष आहे ऑप्शन क्रमांक 2 रूढीवादी पक्ष, त्यालाच कॉन्झर्वेटिव्ह पक्ष म्हणून ओळखलं जातं. मग याच्यावरती 2 महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते देखील माहीत असणं गरजेचं आहे. त्यावेळी पंतप्रधान कोण होते तर त्यावेळी ब्रिटनचे पंतप्रधान लॉर्ड सॅलिसबरी हे होते आणि यांच्या नेतृत्वाखालील कॉन्झर्वेटिव्ह पक्षाची सरकार हे सत्तेवरती होतं. यामध्ये विधेयक मांडणारं कोण होतं तर भारताचे तत्कालीन राज्य सचिव लॉर्ड क्रॉस यांनी 1890 मध्ये हे विधेयक हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये सादर केलं, जे 1892 मध्ये संमत करण्यात आलं होतं. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे जागतिक बँकेकडून जगातील राष्ट्रांचे आर्थिकदृष्ट्या विकसित व अर्धविकसित राष्ट्रे असे वर्णन केले जाते. हे वर्गीकरण डॅश वरून ठरवण्यात येते. प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे. जागतिक बँकेकडून जगातील जेवढे काही महत्त्वाचे देश आहेत तर त्या देशांचे आर्थिकदृष्ट्या विकसित व अर्धविकसित राष्ट्र म्हणून असे 2 प्रकारे वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. तर हे वर्गीकरण कोणत्या घटकावरून केलं जातं तर हे वर्गीकरण केलं जातं ऑप्शन क्रमांक 2 दरडोई स्थूल राष्ट्रीय उत्पन्नावरून त्याचं वर्गीकरण केलं जातं. कारण मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा आत्तापर्यंत आपल्याला 3 वेळा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. याच्यावरती काही महत्त्वाचे पॉईंट सुद्धा आहेत, ते पॉईंट्स पाहून घ्या. जागतिक बँकेकडून जगातील विविध देशांचे आर्थिक वर्गीकरण हे दरडोई स्थूल राष्ट्रीय उत्पन्नावरून ठरवलं जातं. यामध्ये जागतिक बँक दरवर्षी 1 जुलै दिवशी सर्व देशांची दरडोई उत्पन्न आकडेवारी विचारात घेते आणि जगातील राष्ट्रांचे 4 प्रमुख गटामध्ये वर्गीकरण करते. त्यामध्ये पहिला गट आहे कमी उत्पन्न असलेले देश, दुसरा गट आहे निम्न मध्यम उत्पन्न असलेला देश, तिसरा आहे उच्च मध्यम उत्पन्न असलेला देश आणि चौथा आहे उच्च उत्पन्न असलेला देश. अशा 4 गटामध्ये त्याचं वर्गीकरण केलं जातं आणि ही जी दरडोई उत्पन्न आकडेवारी आहे ही US डॉलरमध्ये ठरवली जाते. यानंतरचा प्रश्न आहे ब्रिटिशांनी भारतीय शेतकऱ्यांवर नगदी पिकाचं उत्पादन घेण्याची सक्ती करण्याचा प्रयत्न का केला होता. आपल्याला सर्वांना माहीत आहे की शेतकऱ्यांवरती नगदी पीक घेण्याची सक्ती केली होती. पण या ठिकाणी प्रश्न विचारलाय की का केली होती, त्याचं कारण काय होतं. तर त्याचं कारण सर्वांना माहीत होतं की ऑप्शन क्रमांक 3 तर ब्रिटिशांना याद्वारे प्रचंड नफा होणार होता. कशामुळे ज्यावेळी शेतकरी नगदी पिकाचं उत्पन्न घेतील ते पीक आलं की लगेच त्याचा पैसा मिळतो आणि नगदी पिकाचं सक्ती करणे हे जे आहे हे ब्रिटिशांचं मुख्य काम होतं, जे की त्याचा एकमेव उद्देश होता भारतीयांना कमी प्रमाणात नफा व्हावा आणि ब्रिटिशांना जास्त प्रमाणात नफा व्हावा. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यामध्ये काही महत्त्वाचे पॉइंट्स आहेत. तर इंग्लंडमधील उद्योगासाठी कच्चा माल मेन गोष्ट ही होती. ब्रिटनमधील औद्योगिक क्रांतीमुळे तिथल्या कापड आणि इतर कारखान्यांसाठी मोठ्या प्रमाणावरती स्वस्त कच्च्या मालाची, त्यामध्ये कापूस आणि नीळ होतं, याची गरज भासलेली होती. यामध्ये व्यापारी फायदा काय होता तर भारतीय शेतकऱ्यांकडून अत्यंत कमी दरामध्ये नगदी पिके खरेदी करून आंतरराष्ट्रीय बाजारभावामध्ये बाजारात ती महागड्या भावाने विकून ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि व्यापाऱ्यांनी प्रचंड नफा मिळवला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना नगदी पिके घेण्याची सक्ती करण्यात आली होती. याची जी महसूल वसुली होती ती कशी होती तर नगदी पिकांच्या विक्रीतून मिळणाऱ्या पैशांमधून ब्रिटिश सरकारला शेतसारा म्हणजे कराची रक्कम वसूल करणे सोपे जात होते. यानंतरचा प्रश्न आहे अरविंदो घोष यांनी खालीलपैकी कोणत्या ग्रंथाचे लेखन केलेले आहे. आपल्याला या ठिकाणी 4 ग्रंथ दिलेले आहेत. त्यामध्ये प्रिसेप्ट्स ऑफ जीसस, द सिक्रेट ऑफ द वेदास, द सिंथेसिस ऑफ योगा आणि एसेज ऑन द गीता हे 4 ग्रंथ आहेत. तर या 4 ग्रंथापैकी कोणत्या ग्रंथांचे लेखन अरविंदो घोष यांनी केलेलं आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक 3 फक्त ब, क आणि ड. तर ब मध्ये आहे द सिक्रेट ऑफ द वेदाज, क मध्ये आहे द सिंथेसिस ऑफ योगा आणि ड मध्ये आहे एसेज ऑन गीता. हे तीनही जे ग्रंथ आहेत हे अरविंदो घोष यांनी लिहिलेले आहेत. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे निकृष्ट आहार असणाऱ्या व्यक्तींची
मुलांना जन्म देण्याची शक्यता मूलतः अधिक असते, असे डॅश या शास्त्रज्ञाने प्रतिपादन केले होतं. हा प्रश्न कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे, कारण या प्रश्नाचे मित्रांनो 2 उत्तरं दिलेली आहेत हमेशा. मी तुम्हाला पूर्णपणे क्लिअर करतो. निकृष्ट आहार असणाऱ्या व्यक्तींची मुलांना जन्म देण्याची क्षमता मूलतः अधिक असते. हे जे आहे हे कोणी मांडलं होतं, तर हे केलेलं आहे डॉक्टर कॅस्ट्रो यांनी हे प्रतिपादन केलं होतं. काही काही ठिकाणी वेगळं नाव दिलेलं आहे. तर ब्राझिलियन अर्थशास्त्रज्ञ आणि पोषण तज्ज्ञ डॉक्टर कॅस्ट्रो यांनी भुकेचा भूगोल म्हणजे द जिओग्राफी ऑफ हंगर या पुस्तकामध्ये हा सिद्धांत मांडला होता. त्यांनी असं प्रतिपादन केलं होतं की निकृष्ट किंवा अपुरा आहार, विशेषतः प्रथिनांचा अभाव असणे, हे जे घटक आहेत ते प्रजनन क्षमता नैसर्गिकरित्या अधिक असते, ज्यामुळे गरीब लोकसंख्येमध्ये जन्मदर हा जास्त दिसून येतो. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात गाविलगड टेकड्यांचे स्थान आहे? सर्वात इझी प्रश्न आहे आणि पोलीस भरतीमध्ये सुद्धा आपल्याला खूप वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. पण MPSC म्हणलं की थोडंसं कन्फ्यूज करणारा प्रश्न विचारते. आपल्याला ठाणे, अमरावती, कोल्हापूर, बीड हे 4 जिल्हे दिलेले आहेत. तर त्या 4 जिल्ह्यांपैकी कोणत्या जिल्ह्यांमध्ये गाविलगड टेकड्या स्थित आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, तर फक्त ब. फक्त म्हणजे ब काय आहे, तर अमरावती. म्हणजे सरळ सरळ असाही प्रश्न विचारला जाऊ शकत होता की गाविलगड टेकड्या ह्या कोणत्या जिल्ह्यामध्ये येतात? तर अमरावती हे आपलं योग्य उत्तर होणार आहे. या ठिकाणी उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 4. नंतरचा प्रश्न आहे, राज्य ग्रामपंचायती संघटित करील आणि त्यांना स्वयंशासनाचं एकक म्हणून आपले कामे करता यावीत यास्तव आवश्यक अधिकार प्रदान करील. ही तरतूद घटनेच्या कोणत्या भागामध्ये करण्यात आलेली आहे? प्रश्न थोडासा महत्वाचा आहे. राज्य ग्रामपंचायत संघटित करील आणि त्यांना स्वयंशासनाचं म्हणजे स्वतःचं शासनाचं एकक म्हणून आपली स्वतःची कामे करता यावीत यासाठी आवश्यक अधिकार प्रदान करील. ही तरतूद जी आहे ही कोणत्या घटनेच्या कोणत्या भागामध्ये करण्यात आलेली आहे? तर ती आहे ऑप्शन क्रमांक 2, घटनेचा 4था भाग हे आपलं योग्य उत्तर होणार आहे. याच्यामध्ये अनुच्छेद 40 वरती एक पॉईंट दिलेला आहे. तर अनुच्छेद 40 या अनुच्छेदाअंतर्गत ग्रामपंचायतीच्या संघटनाबाबतची तरतूद करण्यात आलेली आहे, जे महात्मा गांधी यांच्या ग्रामस्वराज्याच्या संकल्पनेवरती आधारित आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, 2023 पर्यंतच्या माहितीनुसार भारतातील कोणत्या शहरात पारसी लोकांचं प्रमाण हे सर्वात अधिक आहे? महत्वाचा असणारा प्रश्न आहे आणि ही जी माहिती आहे ही 2023ची आहे, त्यामुळे लक्षात ठेवा कधीही चेंज होऊ शकते. 2023 पर्यंत जी माहिती घेतली आली त्यामध्ये भारतातील असं कोणतं शहर आहे ज्या शहरामध्ये पारसी लोकांचं प्रमाण हे सर्वात जास्त आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक 4, तर मुंबईमध्ये सर्वात जास्त हे पारशी लोकांचं प्रमाण आहे. यामध्ये आपण हिंदू आणि या ठिकाणी आपण धर्म आणि त्यांचं प्रमाण सुद्धा पाहूया. पहिल्या क्रमांकावरती आहे हिंदू, लोकसंख्या 96.63 कोटी, प्रमाण आहे 79.8%. यानंतर आहे मुस्लिम 17.22%, प्रमाण आहे 14%. यानंतर आहे ख्रिश्चन 2.78 कोटी म्हणजे 2.78 कोटी, प्रमाण आहे 2.3 कोटी. नंतरचा आहे शीख, तर शीखांचा आहे 2.08 कोटी आणि प्रमाण आहे 1.7 कोटी. यानंतर आहेत बौद्ध, यांचं लोकसंख्या 84 लाख आहे आणि प्रमाण आहे 0.7%. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. तर मित्रांनो, हे होते महत्त्वाचे आपले 20 प्रश्न. आपल्याला या 20 प्रश्नापैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी मोफत तुम्हाला जर मिळवायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे मराठी नोकरी या नावानं, त्यालाही जाऊन जॉईन करा. त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.